मी आली आहे पुन्हा एकदा तुम्हा लोकांशी माझ्या वन ऑफ द फेवरेट विषयावर बोलायला, जो की आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं का? डेफिनेटली करतं, पण त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर त्याच्यापैकी एक कंडिशन अशी आहे की तुम्ही युनिव्हर्सला एखादी गोष्ट मागत असाल, तर ती मागत असतानाच ती गोष्ट रिसीव्ह करण्यासाठी तुम्ही मेंटली सुपर रेडी, सुपर एक्सायटेड, सुपर हॅपी आहात, हे सिग्नल तुम्हाला युनिव्हर्सला द्यावे लागतात. आपल्या अफर्मेशन्सच्या थ्रू, व्हायब्रेशन्सच्या थ्रू, विश्वासाच्या थ्रू. माझा पर्सनल किस्सा मी आज इथे शेअर करेल की असं झालं की लग्नानंतर बरेच वर्षांपर्यंत मला मूल नव्हतं. 2 मिसकॅरेजेस माझे झालेले होते. अशा वेळात तिसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मला खूप भीती वाटत होती की पुन्हा असं झालं तर काय, कारण 2 वेळाचे वाईट अनुभवानंतर तिसऱ्यांदा भीती वाटणं साहजिक होतं. अशा वेळी कुठेतरी वाचण्यात आलं की तुम्ही युनिव्हर्सला हे सांगा. त्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं हे मला खरंच माहिती नव्हतं. मात्र कुठेतरी असं वाचण्यात आलं की तुम्ही युनिव्हर्सला समजा अशी प्रार्थना केली की तुम्ही त्याला काहीतरी मागा आणि त्याला सांगा की मी जे मागते ते रिसीव्ह करण्यासाठी मी सुपर रेडी आहे, सुपर एक्सायटेड आहे, सुपर हॅपी आहे. तर हे जर का तुम्ही त्याला सांगितलं तर तुमची गोष्ट मॅनिफेस्ट होईल. मी म्हटलं चला आता हाही ट्राय करून बघूया, असं म्हणून मी माझ्या व्हायब्रेशन्स थ्रू कृत्यां म्हणजे माझं कृत्य, माझे व्हायब्रेशन्स आणि अफर्मेशन्स हे सगळं काही ट्राय करून मी युनिव्हर्सला सांगितलं की यावेळी आई होण्यासाठी आणि बाळ मला हवं, यासाठी मी सुपर रेडी आहे, एक्सायटेड आहे. प्लीज यावेळेला सगळं निर्विघ्नपणे पार होऊ दे. ती प्रॅक्टिस मी थ्रू आउट प्रेग्नन्सी केली आणि माझं बाळ व्यवस्थित सुखरूपपणे तिसऱ्या वेळी माझ्या हाती आलं. बरं, प्रेग्नन्सी ही एक ऑल टुगेदर एक वेगळीच जर्नी होती. त्याच्यामध्ये अनेक एक्सपिरियन्सेस होते, इमोशनल, स्पिरिच्युअल, युनिव्हर्सचे संबंधित खूप सारे एक्सपिरियन्सेस होते. ते कधीतरी नंतर डिस्कस करूया. तर मात्र हा एक अनुभव आहे की इकडे मी युनिव्हर्सला सांगितलं होतं की मी रेडी आहे आणि त्यावेळी सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं. बरं, हा एकच किस्सा नाही आहे, असे अनेक किस्से आहेत की जे युनिव्हर्स माझ्या गोष्टी मॅनिफेस्ट मी करू शकली आयुष्यामध्ये. तर त्याच्यावरही आपण पुन्हा एकदा कधीतरी सेपरेट व्हिडिओज बनवूया. तर आज आपण इथेच थांबूया आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तुम्ही लोक बघत राहा अर्बन पाटलीन. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा अर्बन पाटलीन. हरे कृष्णा.